ज्या बहिणींचे पती हयात नाही आणि मृत्यू प्रमाणपत्र नाही, ज्या बहिणींचे वडील हयात नाही आणि त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र नाही, ज्या बहिणींचे घटस्फोट झालेले आहे पण घटस्फोट कागदपत्र नाही आणि ज्या बहिणी एकल आहेत, ज्या आईकडे राहतात, ज्यांचा घटस्फोट पण झालेला नाही आणि पती पण सांभाळत नाही, तर कोणतेही कागदपत्र ज्या बहिणींकडे नाही आहेत अशा बहिणींनी कशा पद्धतीने ई-के-वाय-सी करायची आहे, कुठे जायचं आहे, कसा अर्ज करायचा आहे आणि काय काय कागदपत्र द्यायचे आहेत, असे सर्व मी तुम्हाला सविस्तर व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे। आणि ही माहिती मी तुम्हाला जी काही सांगत आहे मोठ्या व्हिडिओतली ती मनाने सांगत नाही, अधिकृत माहिती मला मिळाली तिथनंच मी तुम्हाला सांगितलेली आहे। पुण्याचे जे खासदार आहेत नामांकित, तिथे मी कॉल केला आणि त्या पद्धतीने मी तुम्हाला सगळं सांगत आहे की ई-के-वाय-सी तुम्ही अशी करा म्हणून। खाली डावीकडे सर्कलमध्ये माझा फोटो आहे, त्याखाली पांढरा त्रिकोण आहे, त्याच्यावर टच करा आणि मोठा व्हिडिओ बघा। आणि जर तुम्हाला योग्य वाटलं तर तशा पद्धतीने तुम्ही ई-के